नागपूरमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडलाय। तर पुणे जिल्ह्यामधून इंदापूर तालुक्यातून दत्तात्रय भरणे यांनी शपथ घेतलेली आहे। आपण पाहू शकता की इंदापूरमध्ये लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं होतं। TV9च्या स्क्रीनवरती लाईव्ह प्रक्षेपण हजारो लोकांनी पाहिलेलं आहे। त्यानंतर मोठ्या प्रमाणात जल्लोष झाला। लोकांनी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला आहे, एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला आहे। एकंदरीतच इंदापूरमधील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळतोय। तालुक्यातील ग्रामीण भागातील असतील किंवा शहरी भागातील असतील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे इंदापूरमध्ये जमा होऊन लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहेत। आत्ता जल्लोष झालेल्यानं आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी काही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, आज मामांनी शपथ घेतलेली आहे? सर, दत्तात्रय भरणे हे आमचे सर्वसामान्यांचे नेते आहेत आणि आज ते इंदापूरचे तिसऱ्यांदा आमदार होऊन मामांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। मी तुम्हाला एवढंच सांगेल, मी माझ्या जन्मापासून बघतोय, जर जनतेला द्यायची जर दानत असेल ती फक्त इंदापूरच्या दत्तात्रय मामा भरणे यांच्यामध्येच आहे। दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीमध्ये जनतेला द्यायची दानत नाही। आज मामा तिसऱ्यांदा आमदार झालेत। मी तुम्हाला आज सांगतो, इथून पुढे अजून कमीत कमी 3 ते 4 टर्म मामाच आमदार असतील आणि मामाच कॅबिनेट मंत्री असतील। आणि आम्हाला एक गोष्ट सांगतो, सर्वप्रथम माझ्याकडून मी माफी मागतो। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण दादांनी सांगितलं होतं विधानसभेच्या अगोदर इंदापूरची राष्ट्रवादी जागा ही राष्ट्रवादीला सुटेल, जर जागा नाही सुटली युती तुटली तरी चालेल, काही जरी चालेल तरी इंदापूरची जागा ही दत्तात्रय मामा भरणेंनाच सुटेल। आणि दादांनी दुसरी एक गोष्ट सांगता सभेमध्ये सांगितली होती, महाराष्ट्रात जर बारामतीनंतर माझं नंबर 2चं लक्ष कुठल्या तालुक्यावर असेल तर ते इंदापूर तालुक्यावर असेल। आज खऱ्या अर्थाने दादांनी मामांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं आणि खरंच मी आज दादांचं इंदापूरच्या जनतेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष, आता मंत्रिपदाची शपथ झालेली आहे, कोणतं पद मिळावं असा अपेक्षा आपल्याला? आमच्या तमाम गोरगरीब जनतेसाठी आणि या तालुक्याचा सगळ्यात मोठा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे, हे सोडवण्यासाठी जर महायुती सरकारनं मामांना पाटबंधारे मंत्री जर दिलं तर आमच्या दुधात साखर असलेल्या इंदापूर तालुक्यासाठी तमाम इंदापूर तालुक्याच्या वतीनं खरं तर आज आम्हाला इतका आनंद झालेला आहे। आमच्या दिवाळीच्या सणाला सुद्धा एवढा आम्ही आनंद साजरा आजपर्यंत केलेला नाही, परंतु मामांना आज कॅबिनेट मंत्रीपद महायुतीनं आणि खास करून अजितदादांच्या रूपानं जे आम्हाला मिळालंय त्यासाठी आम्ही मनापासून आभार मानतो। धन्यवाद। नक्कीच अतिशय आटीतटीची लढाई झाली होती, यात मामांनी बाजी मारली। आज एकंदर कॅबिनेट मंत्र्याची देखील शपथ घेतली, काय भावना आहेत आज? भावना तशा आमच्या फार मोठ्या त्या मामा हे निवडून हे आम्हाला पहिल्यांदा माहीत होतं, कारण मामाने कधी गरीब मोठा बारका मोठा जातीचा पद काय बघितलं नाही। जेवढे 6000 कोटी निधी मामाने इंदापूर तालुक्यामध्ये आणला आणि ते सर्वांना म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवला। मामांनी कधी भेदभाव केलेला नाही आणि तुम्हाला एवढं सांगतो, शिरसोडी कुका पूल मामांनी केला। आज बघायला गेलं तर तो पुलाचं काम सध्या चालू झालेलं आहे। जेव्हा ते काम पूर्ण होईल तेव्हा त्यामुळे इंदापूरचा बारामती जायशिवाय राहणार नाही, केवळ हे मामाच्या माध्यमातून। कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळतोय, अनेक कार्यकर्ते आहेत, काय सांगाल आज? दत्तामामा भरणे या ठिकाणी 2च वर्ष राज्यमंत्री होते आणि टोटल 5 वर्षाच्या काळात मामांनी 6 ते 7 हजार कोटीचा निधी आणलेला आहे। आता मामा स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत, तर मामांनी या ठिकाणी 10,000 कोटीच्या जास्त निधी आणून इंदापूर तालुक्याचा जो किरकोळ आणि थोडाफार जो विकास राहिला आहे तो भरून काढावा आणि सर्व युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी MIDC तर मामांनी मंजूर केलेलं आहे व अजून मामांनी उद्योग आणावेत अशी इंदापूर तालुक्याची इच्छा व्यक्त करतो। काय भावना आहेत आज? मामा ज्यावेळेस पहिल्यांदा अपक्ष राहिले त्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, अध्यक्ष झाल्यानंतर मामाने इंदापूर तालुक्याला खरा विकास काय असतो तो दाखवण्याची सुरुवात केली। जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर मामांना परत आमदार म्हणून जनतेने निवडून दिलं। 2009, 14 आणि 2024ला तर मामा येणारच होते, हे सर्वसामान्य जे जनतेचे नेते होते आणि मामांनी तालुक्याला विकास काय असतो, आमदार काय असतो, मंत्री काय असतो हे सर्वसामान्यांना जाणून दाखवणारा नेता एकमेव महाराष्ट्रात कोण नाहीत, दत्ता मामा भरणेच आहेत। हे नक्कीच आज मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला आहे आणि इंदापूरमधून दत्तात्रय भरणे यांनी शपथ घेतलेली आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे आणि येणाऱ्या काळात मामाला चांगले पद मिळावे अशा देखील कार्यकर्ते भावना यावेळी व्यक्त करताना दिसत आहेत। कॅमेरा पर्सन तुषार ननवरेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.